नमस्कार स्वामी भक्त हो, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या या आध्यात्मिक प्रवासात। आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे, कारण आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो आपल्या जीवनाला शांतता देतो, मनाला स्थैर्य देतो आणि आयुष्याला योग्य दिशा देतो। तो विषय म्हणजे अध्यात्म। मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जगात माणसाकडे पैसा आहे, घर आहे, गाडी आहे, पण तरीही मनात शांतता नाही। लोक विचारतात, सगळं असूनही मन रिकामं वाटतं, असं का होतं? याचं उत्तर आहे, माणूस बाहेरच्या जगात खूप पुढे गेला, पण स्वतःच्या आतमध्ये डोकवायला विसरला, आणि स्वतःच्या आत डोकवण्याचा मार्ग म्हणजे अध्यात्म। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अध्यात्म म्हणजे नेमकं काय, अध्यात्माचं आपल्या जीवनात महत्त्व काय आहे, आध्यात्मिक माणूस कोणाला म्हणतात आणि आपण अध्यात्माशी कसं जोडू शकतो। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आजचा हा व्हिडिओ तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो। मित्रांनो, लोकांना असं वाटतं की अध्यात्म म्हणजे फक्त देवपूजा, मंदिर, जप-तप किंवा साधू संतांचं वचन, पण खरं सांगायचं झालं तर अध्यात्म म्हणजे स्वतःला ओळखण्याचा प्रवास। अध्यात्म म्हणजे मन समजून घेणं, आपल्या विचारांना शुद्ध करणं आणि आत्म्याशी जोडणं। अध्यात्म या शब्दातच उत्तर आहे। अधिक आत्म म्हणजे आत्म्याशी संबंधित असलेलं ज्ञान, म्हणजेच आपण कोण आहोत, आपल्या जीवनाचं उद्दिष्ट काय आहे आणि आपण या जगात का आलो आहोत या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा मार्ग म्हणजे अध्यात्म। अध्यात्माची गरज का आहे? मित्रांनो, आज प्रत्येक जण धावत आहे। कोणी पैशासाठी धावतोय, कोणी नावासाठी, कोणी प्रतिष्ठेसाठी, पण एक प्रश्न स्वतःला विचारा, ही धावपळ आपल्याला शांतता देते का? बहुतेक वेळा उत्तर असतं नाही, कारण शांतता बाहेर नाही, ती आपल्या आत आहे, आणि ती शोधण्याचा मार्ग म्हणजे अध्यात्म। अध्यात्म आपल्याला शिकवतं राग कमी कसा करायचा, मन शांत कसं ठेवायचं, संकटात स्थिर कसं राहायचं। अनेकांना वाटतं आध्यात्मिक माणूस म्हणजे जंगलात राहणारा साधू, पण असं अजिबात नाही। आध्यात्मिक माणूस तो असतो जो दुसऱ्याचं वाईट करत नाही, जो मनाने शांत असतो, जो परिस्थिती कोणतीही असली तरी संयम ठेवतो। आध्यात्मिक माणूस म्हणजे असा माणूस जो जगात राहतो, पण जग त्याच्या मनावर राज्य करू देत नाही। जेव्हा माणूस अध्यात्माशी जोडतो तेव्हा त्याच्यात काही बदल होतात। मन शांत होतं, राग कमी होतो, चिडचिड कमी होते, विचार सकारात्मक होतात, मनात भीती कमी होते, संकटात धैर्य येतं। आध्यात्मिक माणूस संकटातही घाबरत नाही, कारण त्याला विश्वास असतो देव जे करतो ते आपल्या भल्यासाठीच करतो। अध्यात्माशी कसं जोडायचं? अनेकांना वाटतं अध्यात्म खूप कठीण आहे, पण खरं तर ते खूप सोपं आहे। तुम्ही छोट्या गोष्टींनी सुरुवात करू शकता। रोज देवाचं स्मरण करा, सकाळी उठल्यावर 2 मिनिटं देवाला नमस्कार करा, चांगले विचार ठेवा, मनात कुणाबद्दल वाईट विचार ठेवू नका, जप करा, स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी कोणतंही नाम घ्या, तुमचं जे इष्टदैवत आहे, तुमची ज्याच्यावर श्रद्धा आहे ते नाव घ्या। नामस्मरण मन शांत करतं। संतांचे विचार ऐका, संत तुकाराम, ज्ञानेश्वर, स्वामी समर्थ यांच्या शिकवणी ऐका, कबीरांचे दोहे ऐका। एकदा एक माणूस खूप दुःखी होता, त्याच्याकडे पैसा होता पण शांतता नव्हती। तो एका संताकडे गेला आणि म्हणाला, मला शांतता हवी आहे। संत म्हणाले, तू रोज 10 मिनिटं शांत बस। तो माणूस म्हणाला, हे इतकं सोपं आहे? संत हसले आणि म्हणाले, सोपं आहे, पण मनाला शांत राहायला शिकावं लागतं। हीच अध्यात्माची सुरुवात आहे। आपल्या जीवनामध्ये अध्यात्माचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। मित्रांनो, अध्यात्म माणसाला 3 मोठ्या गोष्टी देतं: शांत मन, योग्य निर्णय घेण्याची क्षमता, जीवनाचा खरा अर्थ। आध्यात्मिक असलेला माणूस लोभ कमी करतो, अहंकार कमी करतो आणि प्रेम वाढवतो। मित्रांनो, जीवन खूप सुंदर आहे, पण आपण ते चिंता, राग आणि स्पर्धेत वाया घालवतो। जर जीवनात खरा आनंद हवा असेल तर थोडं थांबा, स्वतःकडे बघा, मन शांत करा आणि अध्यात्माशी जोडा, कारण शेवटी पैसा, प्रतिष्ठा, नाव हे सगळं इथेच राहणार आहे। आपल्याबरोबर जाणार आहे ते फक्त आपले कर्म आणि आपली आत्मशांती। जीवनात आपण खूप गोष्टीच्या मागे धावत असतो, पैसा, मान, प्रतिष्ठा, सुख, पण कधीतरी एक क्षण असा येतो जेव्हा माणूस एकटा बसतो आणि स्वतःलाच एक प्रश्न विचारतो, मी खरोखरच आनंदी आहे का? आणि त्यावेळी कळतं की बाहेरच्या जगात आपण खूप काही मिळवलं, पण स्वतःला मिळवणं बाकीच राहिलं। मित्रांनो, अध्यात्म म्हणजे मंदिरात जाणं एवढंच नाही,
अध्यात्म म्हणजे स्वतःच्या मनातल्या देवाला शोधणं. जेव्हा माणूस अध्यात्माशी जोडतो तेव्हा हळूहळू त्याचा राग कमी होतो, अहंकार कमी होतो आणि मनात प्रेम वाढायला सुरू होतं. आणि तेव्हा लक्षात येतं आपण कधीच एकटे नव्हतो. आपल्या पाठीशी नेहमीच स्वामी उभे होते. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर मनापासून श्रद्धा असेल तर स्वामी प्रत्येक भक्ताचा हात धरतात. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला थोडासा जरी स्पर्श करून गेला असेल, जर या शब्दांमध्ये तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद जाणवला असेल तर हा व्हिडिओ लाईक जरूर करा. तुमच्या कुटुंबियांपर्यंत, मित्रांपर्यंत हा आध्यात्मिक संदेश पोहोचावा म्हणून व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच स्वामी समर्थांच्या कथा, विचार आणि आध्यात्मिक प्रवासासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून तुम्ही आपल्या स्वामी परिवाराचा एक सुंदर भाग बनू शकता. कारण हा फक्त एक चॅनल नाही, हा आहे श्रद्धेचा, भक्तीचा आणि अध्यात्माचा परिवार. शेवटी फक्त एवढंच सांगते, जीवनात कितीही अंधार असू दे, जर स्वामीचं नाव तुमच्या ओठांवर असेल तर प्रकाश नक्कीच येतो. चला तर मग पुन्हा भेटूया एका अशाच सुंदर, सत्य, आध्यात्मिक प्रवासात. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.